मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण बघणार आहोत पर्यावरण विषयाचे 30 महत्त्वाचे प्रश्न, त्याचा पार्ट 3। 30 प्रश्न घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 बघूया। खालीलपैकी कोणती परिसंस्था ही कृत्रिम परिसंस्था या प्रकारात मोडते मॅनमेड इकोसिस्टीममध्ये? ऑप्शन ए घनदाट जंगल, ऑप्शन बी पाण्याचे नैसर्गिक तळे, ऑप्शन सी धान्याचे शेत, ऑप्शन डी गवताळ प्रदेश। मित्रांनो, थोडं सिरियस होऊन हा व्हिडिओ बघा, कारण की 30 प्रश्न आपण पर्यावरण वरील बघणार आहोत आणि पर्यावरण विषय खूप मोठा आहे, तुम्हाला माहीत आहे। कोणते प्रश्न येईल काहीच सांगता येत नाही, म्हणून हे 30 प्रश्न आपल्याला आठवण राहावे त्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्यायचे आहे आणि शेवटी आपल्याला सांगायचं आहे 30 पैकी आपल्याला किती गुण आले। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना प्रश्न क्रमांक लिहा, त्याच्यासमोर डॅश देऊन ABCD तुम्हाला जे वाटते ते उत्तर देण्याचा प्रयत्न करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे, व्हिडिओला लाईक करावे आणि जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल आणि कंटिन्यू ठेवायची असेल तर YES टाईप करावे, म्हणजे यस टाईप करावे। ऑप्शन सी धान्याचे शेत योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक बघा 2 विधान आहे। हिमालयाच्या पर्वतीय रांगांमध्ये जैवविविधता अधिक आढळते, त्याचे कारण दिलेले आहे। उंचीनुसार हवामानात होणाऱ्या बदलांमुळे विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे अस्तित्व तिथे शक्य होते। ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे। ऑप्शन बी ए बरोबर आहे पण आर हे चुकीचे विधान आहे। ऑप्शन सी ए चुकीचे असून आर हे पूर्णपणे बरोबर आहे। ऑप्शन डी ए आणि आर दोन्ही विधाने चुकीचे आहेत। व्यवस्थित प्रश्न बघा मित्रांनो, त्यानंतर ऑप्शन बघा व्यवस्थित आणि योग्य उत्तर नक्की टाईप करा। प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे। हिमालयाच्या पर्वतीय रांगांमध्ये जैवविविधता अधिक आढळते, बरोबर आहे। त्याचं उंचीनुसार हवामानात होणाऱ्या बदलांमुळे विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे अस्तित्व तिथे शक्य होते। प्रश्न क्रमांक बघा 3 भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन ए काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन बी गीर राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन सी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, ऑप्शन डी कान्हा राष्ट्रीय उद्यान। प्रश्न खूप वेगवेगळे असतात पर्यावरण आणि विज्ञानमध्ये, तर आपल्याला लक्षात राहावे यासाठी उत्तर देत चला, जेणेकरून तुम्हाला काही प्रश्नांची तयारी होऊन जाईल आणि वेगवेगळे पार्ट आपण आणणार आहोत। ऑप्शन सी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 4 जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेले महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 4 त्याचं उत्तर समोर टाईप करावे, कमेंटमध्ये YES टाईप करावे, व्हिडिओला लाईक करावे। ऑप्शन सी म्हणजे सातारा योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक बघा 5 शाश्वत विकासासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट खालीलपैकी कोणत्या बाबीला प्राधान्य देणे आवश्यक आहे? ऑप्शन ए नैसर्गिक संसाधनाचा जास्तीत जास्त आणि वेगवान वापर करणे, ऑप्शन बी पर्यावरणाचे संरक्षण करून संसाधनाचा विवेकी वापर करणे, ऑप्शन सी फक्त औद्योगिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे, ऑप्शन डी जंगलतोड करून नवीन शहरे वसविणे। व्यवस्थितपणे बघा काय उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 5 ऑप्शन ABCD योग्य उत्तर तुमच्या हातात आहे, काय टाईप करायचे ते। ऑप्शन बी योग्य उत्तर राहणार इथे पर्यावरणाचे संरक्षण करून संसाधनाचा विवेकी वापर करणे। प्रश्न क्रमांक बघा 6 मिनी माता हा रोग कोणत्या धातूच्या प्रदूषणामुळे होतो? ऑप्शन ए शिसे म्हणजे लीड, ऑप्शन बी पारा म्हणजे मर्क्युरी, ऑप्शन सी कॅडमियम, ऑप्शन डी लोह। प्रश्न क्रमांक 6 पारा मर्क्युरी। प्रश्न क्रमांक बघा 7 अजेंडा 21 हा करार कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए ओझोन थराचे रक्षण, ऑप्शन बी शाश्वत विकास, ऑप्शन सी वन्यजीव व्यापार बंदी, ऑप्शन डी आण्विक शस्त्र प्रसार बंदी। प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट। प्रश्न क्रमांक 8 भारतातील कोणत्या राज्यात लोकटक तलाव तरंगते राष्ट्रीय उद्यान स्थित आहे? तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी मिझोरम। तर मणिपूर येथे स्थित आहे। प्रश्न क्रमांक बघा 9 प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती कोणत्या वायूचे उत्सर्जन करतात? ऑप्शन ए कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी नायट्रोजन, ऑप्शन सी ऑक्सिजन, ऑप्शन डी हायड्रोजन। प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर राहणार आहे ऑक्सिजन। प्रश्न क्रमांक बघा 10 वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च भक्षक आहे विधान दिलेलं आहे, त्यानंतर कारण बघा वाघ हा केवळ शाकाहारी प्राण्यांवरच आपली उपजीविका करतो।
ऑप्शन ए विधान ए बरोबर असून आर हे त्याचे अचूक स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी विधान ए आणि आर दोन्ही चुकीचे आहेत. ऑप्शन सी विधान ए बरोबर आहे परंतु कारण आर त्याचे एकमेव आणि पूर्ण स्पष्टीकरण नाही. ऑप्शन डी विधान ए चुकीचे आहे पण कारण आर मात्र बरोबर आहे. व्यवस्थितपणे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10. पॉज करा वेळ लागत असेल तर. आणि हे चारही ऑप्शन आहेत त्यापैकी योग्य उत्तर काय आहे बघा. ऑप्शन सी विधान ए बरोबर आहे परंतु कारण आर हे त्याचे एकमेव किंवा पूर्ण स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक 11. CFC वायूचा मुख्य स्रोत खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन ए वाहनांचा धूर. ऑप्शन बी कोळशाचे ज्वलन. ऑप्शन सी रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर्स. ऑप्शन डी शेतातील कचरा जाळणे. प्रश्न क्रमांक 11चं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर्स. प्रश्न क्रमांक 12. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो. ऑप्शन ए 5 जून. ऑप्शन बी 22 एप्रिल. ऑप्शन सी 16 सप्टेंबर. ऑप्शन डी 3 मार्च. लक्षात ठेवायचा आहे प्रश्न. जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर. ऑप्शन सी योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक बघा 13. खालीलपैकी कोणता वायू प्रदूषणकारी मानला जात नाही. ऑप्शन ए कार्बन मोनॉक्साईड. ऑप्शन बी नायट्रोजन और डायऑक्साईड. ऑप्शन सी नायट्रोजन. ऑप्शन डी सल्फर डायऑक्साईड. या चारपैकी कोणता वायू असा आहे जे प्रदूषणकारी नाही. ऑप्शन सी नायट्रोजन. प्रश्न क्रमांक बघा 14. एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरत्याच मर्यादित असलेल्या प्रजातींना काय म्हणतात. ऑप्शन ए स्थलांतरित प्रजाती. ऑप्शन बी दुर्मिळ प्रजाती. ऑप्शन सी स्थानिक प्रजाती. ऑप्शन डी संकटग्रस्त प्रजाती. 30 पैकी किती गुण येणार आहे नक्की सांगायचे आहे. प्रश्न क्रमांक 14 चालू आहे. YES नक्की टाईप करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी स्थानिक प्रजाती. प्रश्न क्रमांक 15. समुद्री पर्यावरणातील मुख्य उत्पादक खालीलपैकी कोण आहे. ऑप्शन ए समुद्री मासे. ऑप्शन बी प्लवक किंवा फायटोप्लॅन्क्टन. ऑप्शन सी समुद्री कासव. ऑप्शन डी समुद्री पक्षी. मुख्य उत्पादक समुद्री पर्यावरणातील प्लवक किंवा फायटोप्लॅन्क्टन. प्रश्न क्रमांक 16. चिपको आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध झालेला प्रश्न आहे. डबल घेतलेला आहे. ऑप्शन ए बाबा आमटे. ऑप्शन बी सुंदरलाल बहुगुणा. ऑप्शन सी अण्णा हजारे. ऑप्शन डी चंडीप्रसाद भट. अर्ध्यामध्ये आलेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या. झालेला प्रश्न आहे म्हणून म्हणताय नक्की उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 16चं काय राहणार आहे. सुंदरलाल बहुगुणा उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. इटाई हा आजार शरीरात कोणत्या घटकाच्या संचयनामुळे होतो. ऑप्शन ए पारा. ऑप्शन बी कॅडमियम. ऑप्शन सी शिसे. ऑप्शन डी आर्सेनिक. ऑप्शन बी कॅडमियम. प्रश्न क्रमांक बघा 18. खालीलपैकी कोणत्या कारणाने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. ऑप्शन ए पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे. ऑप्शन बी जमिनीचे सिमेंटीकरण आणि अति उपसा झाल्यामुळे. ऑप्शन सी झाडांची संख्या वाढल्यामुळे. ऑप्शन डी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे. प्रश्न क्रमांक 18 योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जमिनीचे सिमेंटीकरण आणि अति उपसा झाल्यामुळे. प्रश्न क्रमांक 19 विधान दिलेलं आहे. सौर ऊर्जा हा भविष्यातील सर्वात सुरक्षित ऊर्जा स्रोत आहे. कारण दिलेलं आहे त्याचं. सौर ऊर्जेमुळे कोणत्याही प्रकारचे कार्बन उत्सर्जन होत नाही. ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी ए बरोबर आहे पण आर हे त्याचे स्पष्टीकरण असू शकत नाही. ऑप्शन सी ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. ऑप्शन डी दोन्ही विधाने पूर्णपणे चुकीची आहेत. मित्रांनो बरोबर प्रश्न बघा, नीट वाचा, पॉज करा वेळ फास्ट होत असेल तर. ऑप्शन बघा व्यवस्थित आणि प्रश्नाचं उत्तर काय राहू शकते ते सांगावे. 30 पैकी उत्तर आपल्याला आज द्यायचे आहेत. ऑप्शन ए योग्य उत्तर राहिली ते. ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. क्रमांक 20 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे CPCB मुख्यालय कोठे आहे. ऑप्शन ए मुंबई. ऑप्शन बी नवी दिल्ली. ऑप्शन सी कोलकाता. ऑप्शन डी नागपूर. प्रश्न क्रमांक 20चं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक बघा 21 खालीलपैकी कोणती पद्धत घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वात योग्य आहे. ऑप्शन ए कचरा उघड्यावर टाकून देणे. ऑप्शन बी कचरा नद्यांमध्ये विसर्जित करणे. ऑप्शन सी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे. ऑप्शन डी सर्व प्रकारचा कचरा एकत्र करून जाळणे.
प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे ऑप्शन सी, कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे. प्रश्न क्रमांक बघा 22, अन्न साखळीमध्ये ऊर्जेचा मुख्य आणि प्राथमिक स्रोत कोणता आहे? ऑप्शन ए हिरव्या वनस्पती, ऑप्शन बी शाकाहारी प्राणी, ऑप्शन सी सूर्यप्रकाश, ऑप्शन डी मांसाहारी प्राणी. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सूर्यप्रकाश. प्रश्न क्रमांक 23, गोबर गॅसचा मुख्य घटक खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन ए मिथेन, ऑप्शन बी इथेन, ऑप्शन सी ब्युटेन, ऑप्शन डी प्रोपेन. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मिथेन. प्रश्न क्रमांक 24, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? ऑप्शन ए हर्ट्स, ऑप्शन बी डेसिबल, ऑप्शन सी वॅट, ऑप्शन डी कॅन्डेला. ऑप्शन बी योग्य उत्तर राहणार आहे डेसिबल. प्रश्न क्रमांक 24चं. 25, पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली होती? ऑप्शन ए कस्तुरी रंगन समिती, ऑप्शन बी कोठारी समिती, ऑप्शन सी वर्धा समिती, ऑप्शन डी स्वामीनाथन समिती. ऑप्शन ए कस्तुरी रंगन समिती. प्रश्न क्रमांक 26, वन संरक्षण कायदा फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट कधी लागू करण्यात आला? 1972, 1980, 1986, 1992. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट वन संरक्षण कायदा ऑप्शन बी 1980 या साली लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 27, बायोडिझेल कशापासून मिळवले जाते? ऑप्शन ए सूर्यफूल, ऑप्शन बी करडई, ऑप्शन सी जट्रोफा, करण चंद्रज्योत, ऑप्शन डी कडुनिंब. बायोडिझेल ऑप्शन सी जट्रोफा किंवा करंज किंवा चंद्रज्योत यापासून मिळवले जाते. प्रश्न क्रमांक 28 विधान बघा, घरगुती रेफ्रिजिरेटरमधून बाहेर पडणारी उष्णता जागतिक तापमान वाढीस मदत करते. त्याचे कारण दिलेले आहे. त्यामध्ये वापरले जाणारे गॅस हे हरितगृह परिणाम निर्माण करू शकतात. ऑप्शन ए विधान ए पूर्णपणे चुकीचे आहे, ऑप्शन बी विधान ए आणि कारण आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे, ऑप्शन सी ए बरोबर असून आर हे पूर्णतः चुकीचे आहे, ऑप्शन डी दोन्ही विधाने चुकीच्या माहितीवर आधारित आहे. व्यवस्थित प्रश्न बघा मित्रांनो, व्यवस्थित ऑप्शन बघा. प्रश्न क्रमांक 28 योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विधान ए आणि कारण आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. क्रमांक 29, कोणत्या प्रकारचे प्रदूषण स्मॉग निर्मितीसाठी कारणीभूत असते? ऑप्शन ए जलप्रदूषण, ऑप्शन बी ध्वनी प्रदूषण, ऑप्शन सी हवा प्रदूषण, ऑप्शन डी मृदा प्रदूषण. प्रश्न क्रमांक 29 चालू आहे. लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, यस कमेंटमध्ये नक्की लिहा. ऑप्शन सी 29 उत्तर राहणार आहे हवा प्रदूषण. प्रश्न क्रमांक 30, जागतिक व्याघ्र दिन वर्ल्ड टायगर डे केव्हा साजरा केला जातो? 29 जुलै, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर. कमेंटमध्ये 30 पैकी किती गुण आपल्याला आले नक्की सांगावे. ऑप्शन ए उत्तर राहणार आपलं 29 जुलै. थँक्यू मित्रांनो, शेवटपर्यंत येण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे नक्की सांगा आणि YES टाईप करून नक्की सहकार्य करा. थँक्यू सो मच. दोन्ही पार्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता.